नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। चार गुरुवारपैकी एकाही गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली नाही, तू खरी पतिव्रता आहे। फक्त तुम्ही मला 3 शब्द सांगा, तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, कवई कुठ्याला जायचं, पटकन सांगा, मी 10 मिनिटात तुम्हाला नेऊन घालणार। इथले इथं लगेच आपल्याला माणसं बोला करायची गरज नाही, ती माणसं बाकीचे दिले बाकी हे कसं काय त्यामुळे इकडे तिकडे झालेलं आहे। त्याला काय फाईन वगैरे नसते, बँकेने सांगितलं काय मागं त्याच्यामुळे मिसली झालेलं आहे। ते काय पूर्ण पाहून झालं ते काय 1-2-3 झाले असतील, त्याचं ते फाईन नसल्यामुळे काय एवढं त्याचं हे सिरियस। पण बाकीचे जे लोनचे आहेत त्यातले तुम्हाला एक तर भाव दिसतोय का बघा बरं? नाही ते बघा तुम्ही आधी, हे राहू द्या, ते तुम्ही दुसरे चेक करा आणि मग मला सांगा दुसरा एक तरी बाउन्स आहे का बघा तुम्ही। म्हणजे काहीच भेटलेलं नाही। मी सर्वांचे झेरॉक्स काढून सर्व मे आणि तुम्ही एप्रिल नंतर एवढे असतील असेल ते मलाच बघावं लागणार आहे जरा ते। आपण पाहत नाही। एक वाक्य समजा, या विश्वात ज्ञानेश्वरी, हरिपाठ आणि काकडा या 3 गोष्टी ज्याने केल्या त्याला काहीच करायचं गरज नाही। अरे हे पूर्ण हरिपाठ करण्यात पण कोणाला पीठ राहायला पण नाही वापरणार, असा पिसाळ्यावर हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणून आहे, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणून आहे, 27 अभंग कधी गाण्यात चाललेलं म्हणून आहे। 27 अभंग अभंग नाही, ते संप्रदायाचा आत्मा आहे। हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे। आपण हरिपाठाचा फार खेळ करून टाकला, खेळ लागून त्याला कुणीकडे बदलायचं आहे। ते काकड्याचा असा तमाशा आहे, माती काकडा करतात म्हातारी माणसं, काकडा नाही हा का बाया, हा म्हातारा त्याच्यावर कुदवतो, तो म्हातारा त्याच्यावर हा म्हणतो डाळ आहे ना, तो म्हणतो ही नाही उकरच वगैरे म्हणतो पहिला भाग राहतो काय। महाराज इथून कसं वाक्य आहे, आता माझे 31 वर्ष लोकांचे शिव्या खाण्यात गेले, पर्यंत कशाला बंद करायचं म्हणून असा माणूस नाही मला शिवीर नाही। माझे 2च गुन्हे, मी फक्त खरं बोलतो, दुसरं पण आहे मी बोललो ते नेमकं घालात नाही मोकळी बसून याच्यातलं वाक्य खोटं होत नाही, महाकार्यक्रम झाल्याशिवाय घरात नाही। तुम्हाला एकच सांगा, हरिपाठ आणि काकडा हा जिवंत मोक्ष आहे। जीवन काय हे भारती ते पंढरपूर महिन्याची वारी काय करतात, महिन्याला आरती पंढरपूरला जाणारी वारी काय करतात, शुद्ध वद्य अखंड भजन। आपण सत्याला टाकलं होते। अरे ज्ञानेश्वरी पारायण करणारे असे नमुने पारायण करतात, कधी नाश्ता करतात आणि कधी पत्ता पोह्यातला काढतात आणि ज्ञानेश्वरी होत त्या मग म्हणतात की मग ना तुमचे केले खाऊन मोकळे झाले। एवढं अवघड आहे महाराज, मी बोलतो बसतो शिव्या पाया पडून सांगतो, काकडा
आणि हरिपाठ हा जिवंत मोक्ष आहे. तुला काहीच करायचं नाही. आणि हे मी बोलत नाही, माघारी या जन्म. कुणी करीत नाही शहाणा तो आणि आज कीर्तनाला घेतलेला आपण नेमका काकड्यातलाय मालिकेतलाय पाया पडतो काकडा शिका. ऐका, देवाला 2 मुली आहेत करून सर्वात देवाला 2 मुली आहेत. किती बोला, तेव्हा 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव विरही आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. भोपाळीचा शब्द आपण जनरली बुद्धी वापरतो आणि या शरीररूपी गावात बुद्धिरूपी जन्मी मुलगी जन्माला आली. तिचं लग्न करायचं ठरलं. पूर्वी मुलींना असा नियम होता, पूर्वी नाही का, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जपायचा असा नियम होता पूर्वी. आणि बापच्या मुलाला मुलगी देईल त्या मुलाबरोबर मुलीला नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. आता मुलगी ज्या शिबिराला प्रपोज करेल ते शिकून आपण जावई लोकांनी घ्यायचं. त्याची आपला जावई व्हायची नाही की नाही. पण आता काही इलाज नाही. एवढंच एक होतं, इलाज नाही. आमचे दिवस बोगस गेले रे. त्या मुलीला नवरा केलाय काम. मी काय का काम दिलाय का? बुद्धिरूपी मुलीला काम नावाचा नवरा केला आणि काम नावाच्या नवरीची आई जी तिची कोण होईल सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. आणि 8वा अध्याय असं म्हणतो, देवी जितेने अवसरे जावडून शिवी उरे ते मरणाचे वेळे फार होऊन नाही आणि मरणी जयाचे आठवे तो ते पावे. आणि वासना सगळ्यात घातली. आज कुणाचीच वासना साफ नाही. सगळ्यात घातक नळवरायला तर इतकं सुंदर सांगितलंय, या जगात संशयासारखं दुसरं थोर पाप संशयामुळे थोर नाही. आज आपण विचार करीत नाही बाळा. मनस्वी आता हे लोक तुम्हाला एवढी म्हणतात भरती दिसत ना, ही फक्त बाहेरून देखील तू इतके खराब लोक आहे. काय नको ते करतील. बाहेरून निर्माण होण्यापेक्षा आतून निर्माण होण्यासाठी आली पाहिजे. आतून निर्माण होण्यासाठी का कराय. पहिला मुलगा आहे नवरा आहे काम काम आणि कामाच्या बाबतीत तू दुसऱ्या त्यात असं म्हणत आहे, एक इंद्रिय जे म्हणते तेच पुरुष करते. तर लेन करते विशेष. काम नावाचा नवरा आहे, तिला वासना नावाची सासू आहे आणि वासना नावाच्या सासूला दंभ नावाचा नवरा आहे. सासरा आहे माझा पटकन. नवरी कोणी बुद्धी, नवरा काम, सासू वासना, सासरा दंभ. दंभ सासऱ्याला 4 मुली आहेत. नंदा काम नंदा आशा इच्छा कृष्ण आणि कल्पना आणि 6 तीर. हे सगळे जण याच्यात राहतात. आणि तू बाप नाही राहिला याचं काय करावं लागेल गणपती जयंतीला. काम नावाचा नवरा भासणात होतो. काम नावाचा नवरा भासते. काम नावाचा नवरा भासणात होतो. वास निघाय का. काम नावाचा नवरा भासणात होतो. वासना नावाची सासू नामात तल्लीन करा. दंभ नावाचा सासरा या गावातून हुसकून द्या. त्या 4 नंदांचे लग्न करा. 6 तीर वायदे काढून द्या. तुम्ही एकटे शिल्लक एकटे शिल्लक राहिले तर सरपंचाची किंमत गावात आहे, मुख्यमंत्रीची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. कधी ठेवा विद्वानाची किंमत कमीच होत नाही. ते शांती मोबाईल सदा आणि उत्तर द्या. सूर्याचा प्रकाश दिवसा दिवसा
चंद्राचा प्रकाश रात्रीच्या दिवसात बर चंद्राचा प्रकाश मर्यादित का अमर्यादित मर्यादित करेक्ट रात्री आहे दिवसा नाही सूर्याचा प्रकाश मर्यादित का अमर्यादित 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 रात्री आहे दिवसा नाही शरद बोल बल्ब काय तुम्ही बल्बवर 7 डब्ल्यू लिहिलेलं असते 7 डब्ल्यू ते डब्ल्यूचा अर्थ काय आहे व्होल्टेज नाही व्होल्टेजला व्ही आहे मी डब्ल्यू म्हणले आणि व्याट इज अ मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ते विद्युत मोजण्याचं एकच आहे मग बल्बाचा प्रकाश मर्यादित आहे सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे पण आत्मज्ञान जर आलं तर तुझ्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे हजारो सूर्य जरी एकत्र आले त्याहीपेक्षा ज्ञानाचा प्रकाश शब्दात रोज दिवसातून 3 वेळा सगळे म्हणायचा आपुली आपण करा सर्व बापाली लोक ध्यानात ठेवा तुम्हाला समाजात किंमत आहे तुमचे हात चांगले तर हात संपले तुमचा कार्यक्रम संपला गायकाचा घसा चांगला आहे तो तुमचा फोटो काढतील सेल्फी काढतील स्टेटसला जुटीन इंस्टाग्रामला जुटीन वार नको ती झक मारतील आवाज कसला तुमचा विषय अंगातली ताकद आणि खिशातला पैसा सापला का तुम्ही जगातून सापले तुम्हाला शेवटपर्यंत फक्त ज्ञानच टाळू शकतं बाकी कोणीच टाळू शकत कोरोना दिशे दहावीला पण आहे तुमच्या दहावीला दहावीवाले बोट वाजले दहावीवाले हा एक तू दहावीला सांगू नका बाकीचे त्याला बोलू द्या सीबीला एक मान केलाय हा तो सांग ना तुला काय करायचं सीबीला एक मान केलाय मराठी विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे त्याचं नाव काय आहे केप्लरचा पहिला नियम केप्लरचा दुसरा नियम केप्लरचा तिसरा नियम सांगू नको मग मला सांग आवर्त सारणीतील उभ्या रेषांना टिंब म्हणतात दहावीचे बोल आवर्त सारणीतील उभ्या रेषांना टिंब म्हणतात ग्राम आणि आडव्या रेषांना आवर्तनी म्हणतात मग एक नियम सांगा पोरीनो इकडे पोरं बोलला का 8 मंत्र्याला जात्यानुक्रमाने मांडले असता पहिल्या मंत्र्याचे गुणधर्म 8व्या मंत्र्यासारखेच असतात हा नियम कोणाचा आहे न्यूनचा अष्टकाचा नियम येतो मग 3 मंत्र्याला जात्यानुक्रमाने असता मांडले असता मधल्या मंत्र्याचा अनुभव सोळांक हा कलेच्या 2 मंत्र्यांच्या सरासरी असतो हा नियम कोणाचा आहे डोबे राहिला मग मंत्र्याचे भौतिक
साधण्याचा. आवर्त साधण्या दोन आहेत तिसऱ्या प्रकरणात, दीर्घ आवर्त साधणी आणि आधुनिक आवर्त साधणी. त्या प्रकरणातला पहिलंच वाक्य आहे, चुंबकत्वाचा शोध मी लावला. चौथ्या प्रकाराने चुंबकत्व, पहिल्या प्रकाराने केंद्रातील, दुसऱ्या प्रकाराने रासायनिक अभिक्रिया, तिसऱ्या प्रकाराने मूलद्रव्याचे वर्गीकरण, चौथ्या प्रकाराने चुंबकत्व, पाचव्या प्रकाराने पाण्याचे असंगत आचरण, सहाव्या प्रकाराने उष्णता. ओर्स्टेड शास्त्रज्ञाने चुंबकत्वाचा शोध लावला. मग मला एक सांगा, सगळे पोरं दिशा गेली काय तुम्हाला वाटत तसं मला? दिशा 10 आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, अप्पर आणि डाऊन. मग जर ज्ञान कमवलं तर उचलल्या तसं दिशा, तसं दिशा म्हणजे 10च्या 10 दिशाला. ओके सांगा, जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत जय आहे. जन आहे तर ज्ञानेश्वरी असं नाही, ज्ञानेश्वरी आहे. गणपती बाप्पाची कृपा, येळवंडे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला. पहिलं ध्यानात ठेवावं, येळवंडे परिवार अख्खा गणपती बाप्पा तुम्हाला कधीच काही करायचं कधी राहणार आहे, काही काळजी करायची काम नाही. पण देव कीर्तने दरबर एवढ्या लोकांसाठी कीर्तन आहे. म्हणून येळवंडे परिवाराने गायक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. तुमची अक्कलच बंद होईल. एकाच मिनिटात भागवत. शेतकरी वर्ग, गाईला वासरू होतं पाहिलं तुम्ही? पाहिलं? आता निवांत उत्तर द्या बरं का शेतकरी वर्ग. गाईच्या वासराचे खुरं अगोदर येतात का मुंडकं? खुरं अगोदर. शेतकरी आहे तुम्ही, दोन्ही संघच येते. खुराला चिटकून जीभ राहते. आणि ती गाय जर कधी दिसली, शेतकरी वर्ग, अशी गाय जर कधी कुणाला दिसली तर त्या गायीला जर उजवी प्रदक्षिणा मारली तर एकाही तीर्थाला जायचं नाही, सगळ्या धामाचं पुण्य त्याच्यात आहे. पण ती गाय गावरान पाहिजे. जर्शीच्या वरून जरी उडी हाणली तू नरकालाच जाणार. जर्शी गायीच नाहीये भाऊ. जर्शी म्हणजे दूध वाढून देणारी स्मॉल फॅक्टरी आहे. ती काय गाय आहे का? जर्शी देवनिर्मित नाहीये, मानव निर्मित आहे. देव जर एखाद्याला बीपीचा आजार असेल, बसणाऱ्या माणसांना, बीपीचा आजार जर असेल तर गावरान गायचा खांदा जर रोज 3 मिनिटं एखाद्याने चोळला तर कसाही बीपी हाय असू द्या, लो होतो. जर्शीचं काय चोळीतो? 16 हाय काय बॉक्सायला काही लई पैसे लागत नाहीत. पण तुम्ही ते पैसे खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आत गेल्यावर पैसे कोण खर्च? तुम्ही तर परत बाहेर येत नाही. कशाला कुठाने करता? पाया पडून सांगतो, भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. तुमच्या होतं ना, आमच्या होत नाही का? होऊ द्या. पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झाल्यावर मम्मी चावती का भुकती? भुकती. करेक्ट. हा बरोबर आहे. मम्मी चावत नाही, मम्मी भुकती. मग तिला थोड्या वेळ भुकू द्या, तिचा पावर थोडा कमी होऊ द्या. ती काय पिसाळली का? त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली ती. 29 वर्ष जाऊन बसलं, घेणं नाही देणं नाही. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पडत त्या सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो. सरांनाच म्हटला फेर पेपर सुटल्यावर. केवढ्यात पडली गंमत. आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली. रागाला आकला ना. नवरा बायकोचं भांडण झालं, तुम्हाला औषध सांगतो ना, आपल्याकडे औषध आहे. राग आला ना, समोरचा माणूस लय बोलायला लागला ना, त्याच्याकडे पाहत राज फक्त, बोलायचं नाही. ते कटाळत आणि गप्प बसात. 1 2 थोडं हसायचं, पावर कमी होतं. 3 तिथून निघून जा. आरड बा थोडा वेळ, अर्ध्या तासाने या परत त्याच्याकडं. पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आता ऐका पुढं किती किचकट आहे. बलात्कार यशस्वी झाला, लोभ तयार झाला. बलात्कार झाला नाही तर क्रोध तयार होतो.
आणि त्याच्यामुळं मत्सर तयार होतो आणि मत्सर तयार झाल्यामुळं अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला की माणसाचा नाश होतो. याच्याकरता छंद लावून घ्या गोविंद गोविंद. राग आकळेल गोविंद म्हणा, काम आकळेल गोविंद म्हणा, काम आकळेल गोविंद म्हणा, लोभ आकळेल गोविंद म्हणा, मित्र वाढतील गोविंद म्हणा, आणि अखंड सुख मिळवायचं असेल तर गोविंदच म्हणा. पण ते मनापासून म्हणा. काळ फार वाईट आलाय काळ फार वाईट आलाय. पहिले दिवस आता राहिले नाही. जरा लोक जरा विचार करा. तरुण पोरं बिरं नीट ऐका. अर्धा लिटर पेट्रोल मिळालं म्हणून कोणत्याही रॅलीला बोंबलं धिंडू नका. रॅली, युवकांची रॅली, गाडीला झेंडे बिन भाकरीचे हिंडा, इकून येताना पेट संपलं लुटीच चला. पोरानो, तरुण पोरं, पुढारी बिडारी, कार्यकर्ते लोक नीट ऐका. 15 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी आपल्या मागे हिंडणाऱ्या कार्यकर्त्यांची निष्ठा स्वार्थाची नव्हती. आज आपल्या मागे हिंडणारा प्रत्येक माणूस स्वार्थात आहे. काय मध्ये तुमचं? 5 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारी लोक रुपयाची अपेक्षा करीत नव्हती आणि काम झालंच पाहिजे अशी अपेक्षा करीत नव्हती, फक्त साथ द्यायची म्हणून हिंडत होती. आज तुम्ही एखाद्याचं काम करू नका, तो सकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात जातोय. 8:30 वाजता सरपंचाला फोन आला, बा माझी मुलगी आजारी आहे. सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, त्याला तो फोनवाला म्हणतो कोणाशी बोलतो तू? 5 मागे तोय मागे हिंडलो, 5 ते होतो का मी दुसऱ्या पक्षात. आज निष्ठानिष्ठी नाही, दंगली करणं. पोरं नीट ऐका, 10वी 12वीचे सांड जरा नीट ऐका. हा, लई उतटल्यावानी करू नका ना आलाय को. अरे मिश्या फुटल्या नाही हरमी, तुम्हाला कोटी रुपयाचा तुम्ही 100 रुपयान नाही, 9,000चा मोबाईल आहे तुला आणि आतली चड्डी नाही, चैन उघडी ना तू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. 1 रुपया तरी कमवायची दान काय नाला का हे बाहेरच्यांचं शिका. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली मुक्काम करतात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात ते पंपावर मुक्काम करतात. पुलाच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपत्यात. आणि आमच्या अवलादी 17 आणि 18 वर्षाचे नालायक रात्र 2-2 वाजेपर्यंत धाब्यानं हिंडत्या. लाजा वाटू द्या जरा. आणि घमेंड असली तर जगून दाखवा ना बापाची इस्टेट सोडून. फक्त बापाचं घरदार सोडून 6 महिने बाहेर काढून पा कशी जिगरती. किती पिसाळेल, किती जाळ कुत्र पाळा, ते वाघ शिवारात आल्यावर भुकत नाही. ते खाटाखाली लपते. ते म्हणते भुकलो का उचललंच मला. तुमची उगाच बापाच्या इस्टेटी वळवळ आहे. नाही तर तुम्ही काय करता रे? काय टाप आहे हे एवढे शहर. इतरांनी पैसे कमावलेत का नाही? रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घातल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी ऐकल्या. ना आलाय का अवलाद नाही तो. 1 रुपया कमवायची दानत नाही ना आला को. 70,000ची पल्सर आहे त्याला. 70,000ची त्याला पल्सर आहे. 10,000चा त्याला मोबाईल आहे. काही इन्कम आहे ना का तुम्हाला? मोकळं रडू द्या, मोकळं रडू द्या. बाबा बोलवतो म्हणून धराल तोंड दाबून त्याचं. विचार करा जरा. पोरानं जरा विचार करा आणि सांगा तरुण पोरं हा विनोद आहे का? हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. सावध वा पोरानो. 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, दंगली काढणं, आंदोलन करणं, गाड्या पेटवणं या गोष्टी सोप्या होत्या. 2018ला नाहीये. कायदा कडक झालाय. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा एकदम टाईट आहे. दंगल होऊन गेल्यावर सापडी देते. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली. दंगल होऊन गेल्यावर सापडी देते. बस गाडीत बस. एक तर गावाला गेलो तर तुला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तो म्हणलं मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. आणि पोरांनो ऐका, 100% जनतेकडे आता मोबाईल आहे आणि 80% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये कधी दिसले ना तुम्ही
गाडी बिडी पेटवायच्या, अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची ना. ऐका, पोरगा शाळेतून आल्यावर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, हा वात्सल्य भाव आहे. आणि त्याची त्याच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. मग आता काल भैरव इथून सापडायचा आहे, आता सापडून देतो. जरा किचकटे, तुम्ही म्हणाला कीर्तनच किचकटे. मी फक्त पेशंट समोरची माणसं पाहून कीर्तन करीत असतो. तुम्ही विद्वान भेटले, तुम्हाला विद्वान माल. तुम्ही साधे भेटले, एक बाईन एक बाबाची गोष्ट, कोल्याच्या मागं लांडगा लागला, संपलं कीर्तन. नाही, पण आता तुम्ही विद्वान आहे, मग उगाच बाईच्या आणि बाबाच्या गोष्टी सांगून चव घालवण्यापेक्षा तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माल. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला माप त्याला फिट. आणि जवळजवळ सगळ्यांची माप आपल्याकडं फिट आहेत. आता लय किचकट आहे. लहानारे पोरं सरळ बसा पटकन. आता मी बोलणारे पोरांनो लय बारीक ऐकायचं, उत्तर द्यायचंय पटकन. तुमच्याकडून उत्तर आलं तरच मला गोविंद शब्दाकडे जाता येईल. चालले, चालतात कोण? पाय. हा, आता करंट लागला. चालतात पाय, पाहतात डोळे, वास घेतात ऐकतो कान. मग ऐका आता, याला 2 गोष्टी प्रिय आहेत, सुगंध दुर्गंध. याला 2 गोष्टी प्रिय आहेत, चांगलं वाईट. याला 2 गोष्टी प्रिय आहे, निंदा स्तुती. याला 2 गोष्टी प्रिय आहेत, मऊ कठीण. स्पर्श याला आवडतो, याला आवडतं. नीट ऐका आता बारीक बारीक. याला आवडतो सेंट, सेंट याला फार आवडतो. याला स्तुती आवडते. या 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 बसा बोकांडी आमच्या. याला आवडती स्तुती, याला आवडतो सेंट, आवडतं रूप, रूप 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 आवडतं याला. आणि याला आवडतो स्पर्श. आता ऐका पोरांनो, चालले पाय, केळाची पाटी दिसली, नाकान पाहिली. चालले पाय, पाहिली कोणी? डोळ्यानं. करेक्ट. पटकन बोला पुढं. खावं वाटलं मनाला, करेक्ट. उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला. आता फास्ट ऐका बरं का. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. आलं. आणि हा सगळा तमाशा कोणी केला? डोळ्यानं. हा गडी लय डेंजर. आता ऐका एक एकाची माहिती, म्हणजे गोविंद घालूनच देतो आतमध्ये. आता ऐका, ऐका नीट. याला आवडतो सेंट, याला आवडतो रूप. रूपाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना, प्लॅस्टिकचे स्टॅच्यू, तरी माणसाशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हात्या आहे. हा गडी लय डेंजर. पोरांनो, हे निघालं फिरायला अख्खं. हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते की पुरीन तुम्हाला? मग नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात भयानक जनावर म्हणजे कलवरी. हा, ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात पुरीनो. एक, पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर ओतणे, सिरेमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. हा, यानं पाहिली कलवरी, याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू? म्हणलं मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, त्यानं केला याला मिस कॉल. हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना, असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डोळा. आता ही टोळी पहा कशी आहे. लय किचकट. आता हे निघालं फिरायला. हा याच्या बरोबरच आहे का घरी आहे? बरोबर आहे. हा याच्या बरोबर आहे. हा बरोबर आहे.
यानं जर गोष्ट पाहिली, नीट ऐका, ती गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. करेक्ट. मग मनानं जर पाहिलं तर मनानं एकट्यानं गप बसायचं ना, मन एवढ्यांना मेसेज करतं, एवढ्यांना. आणि आता दिवटे दादा कोण आहेत? त्यांना पाठीमाग दिवटे मॅडम डॉक्टर आहेत का? त्यांना पेशंट कोणतरी पाठीमागे बोलवले. ए चला, ए ऐ, हा, यानं गोष्ट पाहिली, ए पाहिली, याला ती आवडली, पण चांगली का वाईट कोण ठरविल? बस फिट बसलं. मनानं एवढ्यांना जाग केलं आणि शरीरात तयार झाला तो काम. नीट ऐका, डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीचा परिणाम मनावर झाला आणि मनावर झाल्यामुळं जे काम तयार झाला तो काम बरे, आणि तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? जरा नीट ऐका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर भाषणं करू नका. बलात्कारावर मेळावे घेऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. याला येतो तुमचं मत काय? आणि शरीरात तयार झाला तो काम, आणि कामाला वय नाही. कामाला वय नाही. पुरावा असा आहे त्याला, कामातुरा भयना लाज. कामातून माणसाला भीती नसते आणि लाज नसते, म्हणून बलात्काराला वय नसते. आता ऐका किचकट. घडला तो बलात्कार, परिणाम ऐका पुढं. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो. नीट ऐका. आणि यशस्वी झाला नाही तर क्रोध तयार होतो. क्रोध. आणि खुनाचं मूळ काय? क्रोध. मारामारीचं मूळ काय? क्रोध. पाया पडून सांगतो, काल भैरव जयंतीला हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कवाई खरंच. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. कीर्तन संपल्यावर का मारणं. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमच्यातला मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, राग आकळा तुम्ही देव व्हाल. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही महाराज. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याला 3 लाख रुपये सुपारी घेऊन भोगसू शकता. काय आलं हो. आणि ती गाय, अशी गाय जर कुणाला दिसली, ती दिसली ना कुणाला, तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाचा राजा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा. हजारे पुरी एक वर्षा, होतो वर्षाने एक वर्षा, गोडानाचा होतो रे वर्षा, केव्हा करोनी हा परमार्थ, साऱ्या वर्षाची, असावी कशी विधाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाचा राजा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा. मंगल मूर्ती ती गाय गणपती बाप्पानं पाहिली. ती गाय, माता गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. गायला वासरू फुटलं झालं का पाना फुटतो, आणि तो पाना फुटला का तो तसा फुटत नाही. लहान आले पोरं, मी आता जेवढे तोंडानं वाक्य म्हणन त्याला तुम्ही नामदेव महाराज शब्द जोडायचा. तुमच्या सुधारणारच नाही. काय पहिला काय जोडला होता? गो. आकडे किती झालते? 10. नंतर गाठ नसलेला आकडा 8. आता मी जेवढे शब्द म्हणन त्याला तुम्ही नामदेव महाराज शब्द जोडायचा. सावध.
ज्यांच्याबरोबर देव बोलला, देव जेवला, देव नाचला, मेलेली गाय जिवंत झाली, देव बोलला, मंदिर फिरलं, संत जास्त वयाचे संत आणि सगळ्या संतांनी सगळ्या कुटुंबानं एकत्र समाधी घेतली, ते संत झाले नामदेव महाराज. आता फायनल झालं नामदेव महाराज. नामदेव महाराज झाली फायनल, गो झाला फायनल. आता ऐकायचं पोरांनो, आता मी जेवढे शब्द म्हणन आता त्याला पुढं काय जोडायचं तुम्ही ऐका. आता पहिला झाला गो, नंतर नामदेव महाराज. आता पुढं ऐका, जरा थोडंसं किचकट आहे पण फिट करून देतो. आतल्या गाठीचा आकडा 8, वरच्या गाठीचा आकडा, गाठ नसलेला आकडा 8, आतल्या गाठीचा आकडा 7, गाठ नसलेला आकडा 8 आणि वरच्या गाठीचा आकडा 9. मग याच्यात तुम्ही पहा, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावाल, डोक्यातला ताण मिटला, कालभैरवाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? गो आणि त्याचा छंद